आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी 4 वाजल्यानंतर जाहीर केला जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आणि 20 डिसेंबरला ही सुनावणी संपली। मग अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडून काही वाढीव वेळ मागितलेला होता, कारण 31 डिसेंबरच्या आत निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते। मग 10 जानेवारीपर्यंत ही वेळ वाढवून देण्यात आली। केवळ ठळक मुद्दे आजच्या निकालातले अध्यक्षांकडून वाचून दाखवले जातील आणि मग नंतर या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोनही गटांना दिली जाईल। संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडे आहे, त्यामुळे चर्चाही रंगतात। याचे एक प्रमुख कारण असं आहे की अपात्रतेसंदर्भातली कारवाई किंवा त्या संदर्भातली सुनावणी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सुद्धा सुरू होती। त्यामुळे एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळतील आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर तो उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत मोठा धक्का असेल, कारण ठाकरे गटाकडे आधी केवळ 16च आमदार शिल्लक आहेत, त्यातले 14 जण अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभेतल्या निवडणुकीतल्या कामगिरीबद्दल होऊ शकतो। अधिक माहिती देण्यासाठी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, निकालाची वेळ अगदी जवळ आलेली आहे, या निकालाबद्दल काय चर्चा रंगतानाचं सध्याचं चित्र आहे, काय अधिक माहिती मिळते? सध्या जर आपण पाहिलं तर माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगणार आहेत। काही ठिकाणी अशी चर्चा होती की कदाचित अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात, तर काही ठिकाणी अशी चर्चा होऊ शकते की कुणालाच अपात्र करणार नाहीये। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज संध्याकाळी सायंकाळी 4 वाजता देण्यात येणार आहेत। अध्यक्षांच्या वतीनं जवळपास 4 ते 5 पानांचं उत्तर तयार करण्यात आलेलं आहे आणि ते मध्यवर्ती जे सभागृह आहे विधिमंडळातलं त्या ठिकाणी दोन्ही वकिलांना देण्यात येणार आहे आणि त्याच ठिकाणी वाचन देखील पार पडणार आहे। यामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे, कारण या निकालानंतर याचे बरेच परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादीचा देखील काही दिवसांमध्येच आता सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्याच्यावर काही परिणाम होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सायंकाळी 4 वाजता विधिमंडळामध्ये आज निकालाचं वाचन होणार आहे। तत्पूर्वी वेगवेगळ्या नेत्यांशी ज्यावेळेस बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रत्येकानं आपापल्या बाजूनच निकाल लागेल अशा पद्धतीची शाश्वती दिलेली आहे, अशा पद्धतीचा विश्वास त्यांना वाटतोय, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आमची बाजू बरोबर आहे। खरं तर 6 विभागांमध्ये या याचिकांचं विभाजन करण्यात आलं होतं। 34 याचिका विधिमंडळात दाखल झाल्या होत्या आणि मागच्या जवळपास 2 ते 3 महिने आपण मॅरेथॉन या संदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपण पाहत होतो। नागपूर अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सुनावणी पार पाडत होती आणि त्यामुळे आज नेमकं काय होतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय। ज्ञानदा, धन्यवाद निलेश, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।